कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी भव्य रॅली आणि शक्ती प्रदर्शन करत आपला विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कर्जत येथील तहसील कार्यालयात दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर, खर्डा येथील सीताराम बाबा गड, जामखेड येथील श्री नागेश्वर मंदिर, इमाम शाह वली दर्गा, कर्जत येथील गोदड महाराज यांचे कुटुंबासह दर्शन घेतले। यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचं औक्षण केलं। वडीलधारी माणसांचं दर्शन घेऊन ते कर्जत येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले। यावेळी होळकर घराण्याचे वंशज बृजभूषण होळकर, सुनंदाताई पवार आणि सर्वसामान्य मतदार नागरिकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर कर्जत येथील अक्काबाई चौकात रॅलीसाठी आमदार रोहित पवार आले असता पत्रकारांशी बोलताना आमदार पवार म्हणाले की महाविकास आघाडीचे 170 ते 180 उमेदवार निवडून येतील। तसेच माझे विरोधी उमेदवार राम शिंदे यांना पार्टीकडून अजून मदत मिळाली नाही। ज्यावेळेस मदत मिळेल त्यावेळी ते प्रचाराला लागतील। आमदार रोहित पवार यांच्या या रॅलीत धनगरी नृत्य सादर करण्यात आले। यावेळी आमदार रोहित पवार यांनी तशी वेशभूषा करून नृत्यही केलं। या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांकडून एकच वादा रोहित दादा अशा घोषणांनी कर्जत दुमदुमून गेले होते। सदर रॅलीतून शक्ती प्रदर्शन पाहता रोहित पवारांचे विजयाचे मताधिक्य नक्कीच वाढणार अशी चर्चा नागरिकातून चर्चिली जात आहे। आज माझ्या मतदारसंघामध्ये असणारे जे सर्व आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे महाराज आहेत त्यांच्या आशीर्वादाने व तसंच भूषण सिंहजी राजे होळकर जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत आणि त्यांचा विचार हा पुढे घेऊन चाललेले आहेत। या सर्वांच्या आशीर्वादाने आज इथं फॉर्म भरला। 3-3:30 वाजता छोटीशी रॅली आम्ही तिथं काढणार आहोत आणि त्या रॅलीसाठी आपण जर बघितलं तर लोक यायला सुरुवात झालेली आहेत आणि हे सर्व जे आहेत ते खऱ्या अर्थाने माझी ताकद आहेत। सामान्य लोक आहेत, सामान्य कार्यकर्ते पण निष्ठावंत आहेत आणि यांच्याच पाठिंब्याने हे इलेक्शन बलाढ्य पक्षाच्या विरोधात आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत। समोरच्या उमेदवाराचं किती आव्हान असेल? जेव्हा प्रेमाचे लोक आपल्याबरोबर असतात तेव्हा पुढच्या 5 वर्षात काय काम करायचं याचं एक आव्हान असतं। त्यामुळे या इलेक्शनकडे बघत असताना मला विश्वास आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता या लोकांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नातून तिथं परत एकदा 5 वर्षासाठी आमदार होणार आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आता काय करायचं याचा विचार आम्ही सर्वजण मिळून आता तिथं करायला सुरुवात केलेली आहे। दादा, ज्या पद्धतीने विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही चॅलेंज करताय तसंच राम शिंदेंनी देखील विकास कामाच्या मुद्द्यावर चॅलेंज केले। त्यांना विकासाच्या बाबतीत कळतं असं मला वाटत नाही, कारण त्यांची भाषणं आणि खास करून आत्ताची भाषणं आपण जर बघितली तर व्यक्तिगत टीका जास्त ते करतात आणि विकासाच्या बाबतीत काहीच ते बोलत नाहीत। अनेक वेळा मी चॅलेंज केलेलं आहे की कुठल्याही मंदिरामध्ये यायला मी तयार आहे, पुरावे सकट मी येतो। त्यांच्याकडे जर धाडस आणि हिंमत असेल जी नाही आहे त्यांनी सुद्धा तिथं यावं आणि समोरासमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी आपण करूया की कोणी कुठलं काम आणलं आणि ते कधी आणलं, पण तेवढी हिंमत ते दाखवणार नाही असंही मला वाटतं। अजित पवार यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही सुमित्रा वनी यांना उमेदवारी देऊन चूक केली, तीच चूक शरद पवार यांना देऊन करताय। असं कसं म्हणता येईल? आता त्यावेळेस भूमिका घेणं फार महत्त्वाचं होतं। आदरणीय पवार साहेबांबरोबर राहायचं का नाही राहायचं हे प्रत्येकाने तिथं ठरवण्याची जरूरत होती। मी ठरवलं पवार साहेबांबरोबर राहायचं, मी कुटुंबाच्या बाबतीत बोलतोय। तसंच युगेंद्रनी सुद्धा ठरवलं होतं की पवार साहेबांबरोबर राहायचं आणि मग आम्ही पवार साहेबांबरोबर राहून विचाराबरोबर राहून एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तिथं लढलो आणि युगेंद्रनी सुप्रियाताईंचा प्रचार केला आहे, मनापासून बारामतीमध्ये तो फिरला आहे आणि मग त्यावेळेस जी लढत झाली ती लढत व्हायला नको पाहिजे होती। त्यावेळेस भाजपने प्रेशर करायला नको पाहिजे होतं आणि कुटुंबातल्या कुटुंबात एक लढत जी झाली ती न झाली असती तर जास्त योग्य ठरलं असतं, पण ती झाली आणि ती जेव्हा झाली तेव्हा युगेंद्र विचाराबरोबर राहिला। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर।